हॅलो, सर्वप्रथम सर्वांचे या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक, पॅसिव्ह वॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. या अगोदर आपण ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस याचा डिटेल स्ट्रक्चरचा स्टडी केला होता. त्यानंतर प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण हाऊ टू कन्व्हर्ट the sentence of active voice into passive voice, those sentence belongs to declarative or assertive form. विधानार्थी वाक्याचा passive voice आपण करून पाहिला होता. Then in the previous videos we learned that how to convert the sentence of interrogative into passive voice. प्रश्नार्थी वाक्याचा passive voice कसा करायचा हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. आज आपण या व्हिडिओमधून अर्थातच आजच्या या तासिकेमधून आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स हा पार्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा याची अडचण निर्माण होते, कारण इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्यामध्ये कर्ता दिसत नाही. अगदी सुरुवातीला व्हर्ब त्या ठिकाणी आपल्याला दिसते. कधी कधी इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याची सुरुवात ही लेटने होते. त्यावेळेस विद्यार्थी गोंधळून जातात अँड द क्वेश्चन्स अरायझेस इन देअर माइंड हाऊ टू कन्व्हर्ट दिस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. इट्स अ व्हेरी सिंपल टॉपिक. यू कॅन convert such an imperative sentence into passive voice by using these three structural formulas. या तीन स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही ती वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करू शकता. आता सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? व्हॉट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स? तर इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय व्यक्त केलेले असते? इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्याला मराठीमध्ये आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो, की ज्यामधून आज्ञा दिलेल्या असतात. म्हणजे आपण कोणाला तरी आज्ञा देतो, कोणाला तरी कमांड देतो, कोणाला तरी रिक्वेस्ट आपण करतो, कोणाला तरी ऍडवाइस देतो, कोणाला तरी सजेशन आपण देतो. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस रिक्वेस्ट. Imperative sentence expresses order or command. Imperative sentence express advice. Imperative sentence express suggestion. आणि मग रिक्वेस्ट आहे, ऑर्डर आहे, ऍडवाइस आहे, सजेशन आहे, कमांड आहे, इत्यादी भावना या आज्ञार्थी वाक्यातून व्यक्त होत असतात. आणि मग यालाच आज्ञार्थी वाक्य म्हणतात. की आता सेंटेन्सचे टाइप्स आपल्या सगळ्यांना माहित आहेत. 5 बहुधा प्रकार वाक्याचे आहेत. त्यातला जो एक प्रकार आहे, वाक्याचा प्रकार, तो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. And if the sentence came in your exam, those sentence belong to imperative sentence, then student face difficulties how to convert this imperative sentence into passive voice. आणि मग आता याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा? का बरं? कारण येथे वर्ब आहे, येथे वर्ब आहे, येथे वर्ब आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा वर्ब आहे, या ठिकाणी वर्ब आहे. याच्यामध्ये कर्ता आपल्याला कुठेच दिसत नाही आहे. आणि म्हणून याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा ही थोडीशी अडचण विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते. तर ती आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला ती अडचण निर्माण होणार नाही. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण लक्षात घेतलं. व्हॉट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स? इट एक्सप्रेस रिक्वेस्ट, इट एक्सप्रेस ऑर्डर कमांड, इट एक्सप्रेस ऍडवाइस अँड इट एक्सप्रेस सजेशन. ओके, आता दुसरं इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण जर त्या ठिकाणी एक त्याचं स्पेशलिटी जर समजून घेण्याचा प्रयत्न जर केला तर टाइप ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स, टाइप्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सचे विद्यार्थी मित्रांनो 2 टाइप आहेत. किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स त्या ठिकाणी आहेत. इम्परेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी व्हर्बने सुरू होते. मग यातला जो पहिला प्रकार आहे, यातला पहिला प्रकार व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड, अदर वर्ड्स. ओके,
त्यानंतर यातला दुसरा प्रकार जर आपण पाहला, लेट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर वर्ड सॉरी हा नाही दुसरा प्रकार, नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर वर्ड आणि यातला दुसरा प्रकार जो आहे, लेट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर वर्ड ओके. तर हे टाइप ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नेमकी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते हे समजून जर आपल्याला घ्यायचं असेल, सखोल डिटेल्स मध्ये समजून घ्यायचं असेल, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट्स फ्रॉम वर्ड. सम इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट्स फ्रॉम नॉट प्लस वर्ड and some imperative sentence starts from the word let आणि let ने सुरू होणारे असतात. उदाहरणार्थ बघा, verb plus object other word, read this lesson. आता हे उदाहरण काय आहे, read हे काय verb आहे, read this lesson. सुरुवातीला काय verb आहे, म्हणजे अशा प्रकारचे imperative sentence असते. जर त्या ठिकाणी असं जर असते, do not read this lesson, या प्रकारचं वाक्य विद्यात आलं, नो किंवा नॉट. ओके, नो किंवा नॉट. निगेशन प्लस वर्ब मीन्स डू नॉट रीड दिस लेसन. म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर वर्ब येईल सुरुवातीला, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी नॉट, डू नॉट येईल, डज नॉट येईल, कॅन नॉट येईल, कुड नॉट येईल, शुड नॉट येईल वगैरे वगैरे. अशा प्रकारचं निगेशन प्लस वर्ब त्या ठिकाणी येईल. म्हणजे हा एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा एक प्रकार आहे. दुसरा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार काय विद्यार्थी मित्रांनो, की त्या वाक्याची सुरुवात लेटनी होते. कशाने होते, लेट हिम प्ले किंवा लेट देम प्ले, त्यांना खेळू द्या. ओके, त्याच्यानंतर लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. Let her do her study, तिला तिचा अभ्यास करू द्या. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी लेटने सुद्धा सुरू होतात. आज आपल्याला पाहायचं आहे, या टॉपिक वरती डिस्कशन आपल्याला करायचं आहे की वर्बने सुरू होणारे किंवा निगेशन प्लस वर्बने सुरू होणारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज एक्सप्रेस रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, सजेशन. टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय आहेत, तर 2 टाइप्स आहेत. फर्स्ट, सेंटेन्स स्टार्ट्स फ्रॉम वर्ड और सेंटेन्स स्टार्ट्स फ्रॉम निगेशन प्लस वर्ब अँड सेंटेन्स स्टार्ट्स फ्रॉम लेट. हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा टाइप आहे. आता तिसरी गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची झाली, समजा ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे आणि थर्ड आपल्याला स्पेसिलिटी ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जर आपल्याला त्या ठिकाणी स्पेसिलिटी समजून घ्यायची असेल, विशेषतः इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची काय असते, कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्रिया करणारा कोणीतरी असतो, यू त्याच्यामध्ये हाईड असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सब्जेक्ट कोणत्याच वाक्यामध्ये दिसणार नाही. रीड दिस लेसन, शट द विंडो, डू इट, चेंज द व्हॉइस, स्पीक, या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही, या वाक्यामध्ये तुम्हाला प्रोनाउन दिसणार नाही. म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्रिया करणारा कर्ता हा दडलेला असतो. सब्जेक्ट इज हाईड इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्ता हा त्याच्यामध्ये दडलेला असतो, तो अपेक्षित असतो, क्रिया करणारा आपल्या समोर कोणीतरी असते, पण नेमका तो कोण आहे हे मात्र इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मधून कळत नाही, म्हणून त्याच्यामध्ये यू हा हाईड असतो. ओके, सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे 3 वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्याचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, व्हॉट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड स्पेसिलिटी ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. 3 गोष्टी आपण लर्न केल्या. व्हॉट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इट एक्सप्रेस रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, सजेशन. टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स,
Sentence starts from verb, sentence starts from negation plus verb, and sentence starts from let. Okay. Speciality of imperative word, you is hidden in the imperative sentence. करता imperative sentence मध्ये दडलेला असतो. हे imperative sentence म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य आहे. ओके. तर आता स्ट्रक्चर काय आहे, imperative sentence स्ट्रक्चर काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं झाल्यास बघा, आता you can convert this sentence, means you can read this lesson, हे जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या तीन पद्धतीचा वापर करून करू शकता. मीन्स let प्लस ऑब्जेक्ट बी प्लस V3, ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस V3, and you are requested, order, advise, ask to V1 प्लस other word या रचनेने सुद्धा तुम्ही ते वाक्य पॅसिव्हाइज करू शकता. आता पहिली रचना जर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची झाल्यास पॅसिव्ह व्हॉइस, लेटची रचना आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. लेट दिस लेसन हा काय आहे, वाचनाची क्रिया कशावर झाली, धिस लेसन, मग हा त्यातला ऑब्जेक्ट आहे. लेट दिस लेसन बी, लेट दिस लेसन बी, आणि वर्बचा थर्ड फॉर्म रीड, वर्ब फॉर्म रीडचा जो थर्ड फॉर्म तो रीडच राहतो, त्याच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये चेंज होते फक्त. फर्स्ट फॉर्म असेल तर रीड वाचायचं, सेकंड फॉर्म असेल तर रेड वाचायचं, थर्ड फॉर्म असेल तर रीड वाचायचं. रीड म्हणजे त्याच्या स्पेलिंग मध्ये कोणताही बदल होत नाही. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सारखाच राहतो. रीड या पद्धतीने. आणि म्हणून या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही, रीडचा थर्ड फॉर्म रीडच राहतो. आणि मग कोणत्या रचनेने केला आपण तर लेट दिस लेसन बी रीड, म्हणजे लेटच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा, बी लावायचा आणि V3 चा स्ट्रक्चरचा वापर आपल्याला करायचा. त्यानंतर पॅसिव्ह आपल्याला करायचा आहे या रचनेनं. ऑब्जेक्ट कोणता आहे, धिस लेसन शुड बी रीड, धिस लेसन शुड बी रीड. 2 नंबरच्या स्ट्रक्चरचा वापर आपण या ठिकाणी केला. म्हणजे एक वाक्य तुम्ही 3 प्रकारे करू शकता आज्ञार्थी वाक्याचं, हे लक्षात घ्यायचं आहे. लेटच्या रचनेने सुद्धा करू शकता, शुड बी चा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता, आणि तिसरी पद्धत जी आहे सोपी पद्धत आहे की यू आर. आता यू का बरं विद्यार्थी मित्रांनो, कारण कुणाला तरी आपण ऑर्डर दिलेली आहे, कुणाला तरी आपण काहीतरी सांगितलेलं आहे, आणि म्हणून यू आर अशा प्रकारची त्याची रचना आहे त्या स्ट्रक्चरची. यू आर. आता यू आर हे कॉमन राहते. ओके. आता या ठिकाणी बघा की या स्ट्रक्चर मध्ये रिक्वेस्टेड हा शब्द आलेला आहे, ऑर्डर हा शब्द आलेला आहे, ऍडवाइस आलेला आहे, आणि आस्क हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. ओके. तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं आपल्याला की जर वाक्यामधून रिक्वेस्ट व्यक्त केली असेल तर रिक्वेस्ट या शब्दाचा वापर करा. वाक्यामध्ये जर ऑर्डर व्यक्त केली असेल तर ऑर्डर या शब्दाचा वापर करा. वाक्यामध्ये जर ऍडवाइस असेल तर ऍडवाइस या शब्दाचा वापर करा. आणि वाक्यामध्ये काही विचारणा केली असेल तर त्या आस्क या शब्दाचा वापर करा. फॉर एक्झाम्पल रीड धिस लेसन, आपण समजू की ही ऑर्डर आहे, आपण समजू ही ऑर्डर आहे किंवा कमांड आहे. दोन्हीपैकी कोणता शब्द वापरू शकता. यू आर ऑर्डर टू, यू आर ऑर्डर टू, आणि नंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म वर्बचा वापर करायचा. यू आर ऑर्डर टू रीड, यू आर ऑर्डर टू रीड धिस लेसन, यू आर ऑर्डर टू रीड धिस लेसन. म्हणजे अशा प्रकारची रचना केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी रिमेनिंग सेंटेन्स लिहू शकता. दिलेलं जे वाक्य आहे रिमेनिंग सेंटेन्स दिलेलं वाक्य ते त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. रिमेनिंग. ओके. रीड धिस लेसन. आता शट द विंडो हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा आपण 3 प्रकारे करू शकतो. बघा पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी पाहू. शट द विंडो सेंटेन्स कोणता आहे, शट द विंडो. लेट सुरुवात कशाने करायची विद्यार्थी मित्रांनो, लेट. ऑब्जेक्ट काय आहे, द विंडो. लेट द विंडो बी
shut. Let the window be shut. ओके, let the window be shut. दुसरा प्रकार काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय ऑब्जेक्ट आहे? द विंडो. द विंडो should be. The window should be shut. ओके, तिसरा प्रकार काय आहे? कोणाला तरी दिली आपण ऑर्डर, कोणाला तरी आपण ऑर्डर दिली. मग यू आर ऑर्डर, यू आर ऑर्डर टू शट द विंडो. यू आर ऑर्डर टू शट द विंडो, अशा पद्धतीने. ओके, तर ही गोष्ट आपण या ठिकाणी करू शकतो. यू आर ऑर्डर टू शट द विंडो. म्हणजे तीन पद्धतीच्या रचनेचा वापर करून तुम्ही इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य त्या ठिकाणी पॅसिव्हाइज करू शकता. आलं लक्षात? स्ट्रक्चर काय आहे? लेटचा फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट प्लस शुड बीचा फॉर्म्युला आहे आणि यू आर रिक्वेस्टेडचा फॉर्म्युला सुद्धा आहे. जनरली आज्ञार्थी वाक्यामध्ये जेव्हा प्लीजचा वापर केला जातो तेव्हा तेथे रिक्वेस्ट गृहीत धरल्या जाते. अशा वेळेस आपण रिक्वेस्ट हा शब्द वापरायचा. ओके, रिक्वेस्ट. आता डू इट हा एक वाक्य आहे. डू इट काय म्हटलं? डू इट. ओके, तीन पद्धतीने करू शकतो बघा. आता डू इट, डू इट. पहिला प्रकार आहे लेट इट बी डन. लेट इट बी डन. डू चा थर्ड फॉर्म काय होतो? डन. ओके, दुसरा प्रकार पाहू आता आपण. इट शुड बी डन. इट शुड बी डन. ओके, आता डू इट आपण म्हणलं. डू इट एक तर ऑर्डर आहे, कमांड आहे किंवा कमांड या शब्दाचा वापर आपण करू. यू आर कमांडेड. यू आर कमांडेड टू डू इट. यू आर कमांडेड टू डू इट. आता एक फरक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा की या ठिकाणी व्हर्बच्या अगोदर जेव्हा टू येतो तेव्हा तो व्हर्बचा इन्फिनिटिव्ह फॉर्म तयार होत असतो आणि म्हणून येथे डूचा डन केलेला नाही. ही रचना लक्षात घ्यायची. यू आर प्लस टू प्लस V1. टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून यू आर कमांडेड टू डू इट आहे. यू आर कमांडेड टू डू इट आहे. ओके, चेंज द व्हॉइस हा जो टॉपिक आपण या ठिकाणी शिकत आहोत. चेंज द व्हॉइस कोणता टॉपिक आहे? वाक्य काय आहे? चेंज द व्हॉइस. हाच ग्रामरचा टॉपिक आपण या ठिकाणी शिकत आहोत. ओके, पहिल्या रचनेचा वापर करा लेट. लेट. बर, आता चेंज काय करायचं? द व्हॉइस चेंज करायचं आहे. ऑब्जेक्ट कशावर, क्रिया कशावर होणार आहे? द व्हॉइस वर होणार आहे. लेट द व्हॉइस, लेट द व्हॉइस बी चेंज. लेट द व्हॉइस बी चेंज. ओके, लेट द व्हॉइस बी चेंज म्हणजे लेटच्या रचनेने या वाक्याचा पॅसिव्हाइज आपण केला. ओके, दुसरा शूडच्या रचनेने करायचा. यातला ऑब्जेक्ट काय? द चेंज. द चेंज. द चेंज शुड बी नाही द व्हॉइस. सॉरी, द व्हॉइस. द व्हॉइस. द व्हॉइस शुड बी चेंज. द व्हॉइस शुड बी चेंज. ओके, शूडचा वापर करून द व्हॉइस शुड बी चेंज. जनरल. तिसरं वाक्य आहे की यू आर रिक्वेस्टेड सुद्धा आपण वापरू शकतो किंवा आस्क आपण वापरू शकतो. ओके, पण रिक्वेस्ट वापरू आपण. यू आर रिक्वेस्टेड टू चेंज. येथे मात्र ईडी लागणार नाही. हा लक्षात घ्या. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब त्या ठिकाणी तयार झालेला आहे तो. You are requested to change the voice. Change the voice. या प्रकारच्या रचनेमध्ये यू आर रिक्वेस्टेड आणि नंतर जे वाक्य गिव्हन सेंटेन्स त्या ठिकाणी वापरायचं आहे. टूच्या नंतर गिव्हन दिलेलं वाक्य त्या ठिकाणी लिहून टाकायचं आहे. ओके, तर या तीन रचनेने आपण या वाक्याचा पॅसिव्हाइज त्या ठिकाणी केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 नंबरचं वाक्य आहे
फक्त त्या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे, फक्त वर्ब आहे. आणि मग अशा प्रकारचे एखादा नुसता शब्द दिला असेल, वर्ब दिला असेल फक्त, तर त्या ठिकाणी या तिसऱ्या प्रकारची रचना उपयोगी ठरते. तिसऱ्या प्रकारची जनरली रचना उपयोगी ठरते. स्पीक. स्पीक म्हटल्यानंतर काय आहे की यू आर ऑर्डर, यू आर ऑर्डर टू स्पीक, यू आर ऑर्डर टू स्पीक झाला त्याचा पॅसिव्ह. यू आर ऑर्डर टू स्पीक. फक्त शब्द काय होता, स्पीक होता. काय होता, फक्त स्पीक होता. आणि स्पीक वरून त्या ठिकाणी आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस केला, यू आर ऑर्डर टू स्पीक, यू आर ऑर्डर टू स्पीक आहे. आता जनरली विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्हाइस व्यक्त करणारे काही सेंटेन्स असतात, सजेशन व्यक्त करणारे काही सेंटेन्स असतात, रिक्वेस्ट व्यक्त करणारे काही सेंटेन्स असतात. त्यातला एक एक सेंटेन्स या ठिकाणी घेतो मी आता. सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट. हा बघा आता, सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट. ज्या वाक्यातून रिक्वेस्ट व्यक्त होते, काय व्यक्त होते, रिक्वेस्ट. मग अशा प्रकारचे वाक्याची रचना कशी करायची, फॉर्म्युला काय वापरायचा, तर यू आर requested, you are requested plus 2 plus V1 plus given sentence, given sentence दिलेलं वाक्य. या रचनेचा वापर तुम्ही करू शकता. सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट म्हटलं बरं का मी, ज्या वाक्यातून रिक्वेस्ट व्यक्त होते. आता उदाहरणार्थ मी आता उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ. प्लीज प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, प्लीज ब्रिंग मी ए ग्लास ऑफ वॉटर. आता वाक्याच्या सुरुवातीला काय विद्यार्थी मित्रांनो, प्लीज आहे. प्लीज म्हटल्यानंतर काय होते, रिक्वेस्ट व्यक्त होते. काय होते, रिक्वेस्ट. आणि मग काय, याचा पॅसिव्ह कसा करायचा, मग यू आर रिक्वेस्टेड टू ड्रीम, यू आर रिक्वेस्टेड टू ड्रीम. इन्फिनिटी फॉर्म तयार झाला. मी ए ग्लास ऑफ वॉटर, ग्लास ऑफ वॉटर, यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज हेल्प मी. अजून एक दुसरं वाक्य घेऊ आपण. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत कर, प्लीज हेल्प मी. सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट. या ठिकाणी रिक्वेस्ट आहे. पॅसिव्ह कसा करायचं मग, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. पॅसिव्ह झाला त्याचा. काय झाला, पॅसिव्ह. आता कोणत्या आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह आपण केला, तर सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट, सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट. ओके, तर सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट असेल तर अशा पद्धतीने यू आर रिक्वेस्टेड म्हणून आपण त्याचा त्या ठिकाणी पॅसिव्ह करू शकतो. ओके, त्याच्यानंतर जर आता असं म्हटलं की सेंटेन्स एक्सप्रेस ऑर्डर अँड कमांड, सेंटेन्स एक्सप्रेसेस ऑर्डर आहे किंवा कमांड आहे, ऑर्डर आणि कमांड एक्सप्रेस करणारा सेंटेन्स आहे. ब्रिंग दॅट फाईल, ब्रिंग दॅट फाईल, त्या फाईल इकडे आण. काय पॅसिव्ह होईल विद्यार्थी मित्रांनो याचा, यू आर ऑर्डर, यू आर ऑर्डर्ड to bring that file, you are ordered to bring that file. पहिला प्रकार आपण कोणता पाहिला, सेंटेन्स एक्सप्रेस रिक्वेस्ट, यू आर रिक्वेस्टेड हा शब्द वापरायचा. सेंटेन्स एक्सप्रेस ऑर्डर अँड कमांड, त्या वाक्यातून जर ऑर्डर आणि कमांड व्यक्त होत असेल तर यू आर ऑर्डर म्हणायचं किंवा यू आर कमांड म्हणायचं आणि नंतर गिवन सेंटेन्स टू च्या नंतर लिहून टाकायचं. देयर इज नो नीड टू चेंज इन द वर्ब.
या प्रकारच्या वाक्यामध्ये, या प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये क्रियापदामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही, कारण इन्फिनिटी फॉर्म द व्हर्ब त्या ठिकाणी तो तयार होतो. सेकंड सेंटेन्स जर आपण या ठिकाणी बघा, अटॅक द एनिमी, अटॅक द एनिमी. ओके, शत्रूवर हल्ला करा. आता अटॅक म्हटल्यानंतर ऑर्डर नाही, या ठिकाणी कमांड आहे. काय आहे? कमांड आहे. मग यू आर कमांडेड, यू आर commanded to attack on the enemy, attack on the enemy. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्स एक्सप्रेस ऑर्डर आणि कमांड असेल तर आपण ऑर्डर आणि कमांड या शब्दाचा वापर करतो. ओके, समज लक्षात आलं तुमच्या? पर्टिक्युलर कोणता शब्द वापरला या ठिकाणी? ऑर्डर आणि कमांड आपण वापरला. इफ द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस ऑर्डर और कमांड, that time you have to use such types of words while converting this sentence into passive voice. Okay, आता sentence expresses advice. Sentence expresses advice. आता advice म्हणजे काय? सल्ला, ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? सल्ला. ओके, advice आहे आता. ओके, हा. Do daily exercise. Do daily exercise. दररोज व्यायाम करा. Do daily exercise. दररोज व्यायाम करा. काय आहे हा? ऍडवाइस दिला आहे. काय आहे? ऍडवाइस. मग काय पॅसिव्ह वॉइस कसा करायचा? यू आर ऍडवाइस, यू आर ऍडवाइस टू डू डेली एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज. ओके, ऍडवाइस आहे ना त्याच्यामध्ये. ऍडवाइस. टेक प्रॉपर मेडिसिन, टेक प्रॉपर मेडिसिन. योग्य औषधी घ्या. ओके, हा. टेक प्रॉपर मेडिसिन ऑन टाइम, आपण असं म्हणू ऑन टाइम. ऍडवाइस आहे, डॉक्टरने आपल्याला सल्ला दिला, तो ऍडवाइस आहे. ओके, काय पॅसिव्ह वॉइस विद्यार्थी मित्रांनो? की यू आर advice, you are advised to take proper medicine on time, proper medicine on time. Okay, always speak truth, always speak truth, नेहमी खरे बोला. ऍडवाइस आहे. पॅसिव्ह काय होईल? यू आर ऍडवाइस टू स्पीक ट्रूथ, यू आर ऍडवाइस टू स्पीक ट्रूथ. ओके, ऍडवाइस स्पीक ट्रूथ. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की ऍडवाइस आणि सजेशन, ऍडवाइस आणि सजेशन यामध्ये फरक असतो. ऍडवाइस हा हक्काने दिला जातो. कुणाचा तरी कुणावर तरी काही हक्क असतो, अधिकार असतो, राईट असतो आणि म्हणून तो चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी तो ऍडवाइस देत असतो. सजेशन म्हणजे सूचना आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अधिकार नाही. जसं सेव्ह द ट्री, सेव्ह द ट्री सजेशन आहे, ऍडवाइस नाहीये. त्याच्यामध्ये असं कंपल्शन नाही. ऍडवाइस मध्ये थोडंफार ती गोष्ट कंपल्शन असते. जसं डॉक्टरने सांगितलं टेक मेडिसिन ऑन टाइम, अधिकार आहे डॉक्टरचा. आपण डॉक्टरकडे गेलो, त्याने आपल्याला ट्रीट केलं, चेक केलं, नंतर औषधी लिहून दिले आणि नंतर हक्काने सांगितलं इफ यू वॉन्ट टू रिमेन फिट अँड स्ट्रॉंग सो यू हॅव टू टेक मेडिसिन ऑन टाइम. योग्य औषधी वेळेवर घेणं गरजेचं आहे. ओके, वडिलांनी आपल्याला सांगितलं गेट अप अर्ली इन द मॉर्निंग अँड डू एक्सरसाइज. वडिलांचा अधिकार आहे आपल्यावर, सगळे लवकर उठ आणि व्यायाम कर. ऍडवाइस आहे. सजेशन आणि ऍडवाइस मध्ये फरक आहे. जेव्हा एखाद्या वाक्यामधून सजेशन व्यक्त होते तेव्हा आपण या ठिकाणी रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड, ऍडवाइस किंवा आस्क या शब्दाचा वापर करायचा नाहीये. जनरली आपल्याला या रचनेचा वापर करायचा शूडचा. कोणत्या रचनेचा वापर करायचा आपल्याला?
शुड या रचनेचा वापर करायचा. तर सेंटेन्स एक्सप्रेस विथ ऍडवाइस समजलं. ओके, आता आपण पाहू सेंटेन्स एक्सप्रेस विथ सजेशन. सजेशन आहे या ठिकाणी. आता स्पीक ट्रूथ हे सजेशन होऊ शकते आणि स्पीक ट्रूथ या ठिकाणी ते ऍडवाइस सुद्धा होऊ शकते. सजेशन. ओके, सजेशन. ओके, सेव्ह द ट्री. काय म्हटलं आता मी? सेव्ह द ट्री. सेव्ह द ट्री. जनरली आपल्याला शासनाकडून कुणाकडून अशा प्रकारचं एक सजेशन सूचना त्या ठिकाणी दिल्या जाते. सेव्ह द ट्री. आता यू आर ऑर्डर नाही, यू आर रिक्वेस्ट नाही, यू आर कमांडेड नाही, यू आर ऍडवाइस नाही, तर या ठिकाणी आपल्याला शूडचा वापर करावा लागेल. जेव्हा एखादी गोष्ट सजेशन व्यक्त करते तेव्हा मग आपल्याला शूडचा वापर करावा लागेल. ओके,